भारताचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर शेती, दूध, तांदूळ, मसाले आणि चहासारखी उत्पादनं येतात. पण याच यादीत आता एका वेगळ्या उत्पादनाने मोठी झेप घेतली. भारतातून होणाऱ्या म्हशीच्या मांसाची निर्यात पहिल्यांदाच 5 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. म्हणजे जवळपास 48,000 कोटी रुपयांचा हा व्यवसाय झाला आहे. व्हिएतनामपासून इजिप्त, मलेशिया, UAE आणि सौदी अरेबियापर्यंत भारतीय म्हशीच्या मांसाची मागणी वाढते. विशेष म्हणजे या वाढत्या निर्यातीचा संबंध केवळ मांस उद्योगाशी नाही आहे, तर भारताच्या दूध व्यवसायाशी संबंधित सुद्धा आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी आहे. मग भारताच्या म्हशीच्या मांसाला परदेशात एवढी मागणी का वाढते? कोणते देश भारताकडून मोठ्या प्रमाणावर हे मांस खरेदी करतात आणि याचा शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा होतो हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. आंतरराष्ट्रीय बाजारात म्हशीच्या मांसाला कॅरा बीफ म्हणून ओळखलं जातं. उपलब्ध आकडेवारीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारतातून म्हशीच्या मांसाची निर्यात सुमारे 5.1 अब्ज डॉलरवर पोहोचली. म्हणजे जवळपास 48,000 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. मागील वर्षाच्या तुलनेत या निर्यातीत सुमारे 25.6% वाढ झाली आहे. एवढंच नाही तर 2026-27 या आर्थिक वर्षाची सुरुवातही या क्षेत्रासाठी जोरदार राहिली. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या तिमाहीत भारताने जवळपास 1.5 अब्ज डॉलर म्हणजे 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हशीच्या मांसाची निर्यात केली. मागील वर्ष याच कालावधीत हा आकडा सुमारे 896.8 दशलक्ष डॉलर होता. म्हणजेच एका वर्षात पहिल्या तिमाहीत तब्बल 66.6% वाढ झाली आहे. आणि हीच गती कायम राहिली तर 2026-27 मध्ये भारताची म्हशीच्या मांसाची निर्यात 6 अब्ज डॉलरच्या पुढे जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. पण या संपूर्ण घडामोडीमध्ये फक्त निर्यातीचं प्रमाण वाढलेलं नाहीये, तर भारतीय म्हशीच्या मांसाला मिळणारी किंमतही वाढली. 2014-15 मध्ये भारताने सुमारे 14.8 लाख टन म्हशीच्या मांसाची निर्यात केली होती आणि त्यातून जवळपास 4.8 अब्ज डॉलरची कमाई केली होती. त्यावेळी प्रति टन सरासरी किंमत सुमारे $4,240 होती. त्यानंतर काही वर्षे निर्यातीचं प्रमाण आणि त्यातून मिळणारी किंमत दोन्ही कमी झाली. मात्र 2024-25 पासून परिस्थिती बदलताना दिसली. 2024-25 मध्ये प्रति टन सरासरी किंमत सुमारे $3,236 होती. 2025-26 मध्ये ती वाढून $3,591 प्रति टन झाली आणि एप्रिल ते जून 2026 या काळात हीच किंमत जवळपास $4,392 प्रति टनापर्यंत पोहोचली. म्हणजेच भारत आता केवळ जास्त प्रमाणात मांस परदेशात पाठवत नाहीये, तर गुणवत्तेमुळे आणि बदलत्या बाजारपेठेमुळे त्याला तुलनेने चांगली किंमतही मिळत आहे. पण भारताच्या म्हशीच्या मांसाला मागणी असलेले देश नेमके कोण आहेत? तर एकेकाळी या निर्यातीसाठी भारत मोठ्या प्रमाणावर व्हिएतनामच्या बाजारपेठावर अवलंबून होता. 2014-15 मध्ये भारताच्या म्हशीच्या मांसाच्या निर्यातीपैकी जवळपास 45% माल व्हिएतनामला जात होता. मात्र आता चित्र बदललं आहे. 2025-26 मध्ये व्हिएतनाम भारताचा सर्वात मोठा बाजार राहिला आणि तिथे सुमारे 933.9 दशलक्ष डॉलरचा माल गेला. त्यानंतर इजिप्तला सुमारे 725 दशलक्ष डॉलर, मलेशियाला 654 दशलक्ष डॉलर, USAला 444 दशलक्ष डॉलर, सौदी अरेबियाला 359 दशलक्ष डॉलर, उझबेकिस्तानला 307 लक्ष डॉलर, इंडोनेशियाला 301 दशलक्ष डॉलर आणि इराकला सुमारे 300 दशलक्ष डॉलरचा माल निर्यात झाला. याशिवाय फिलिप्स, जॉर्डन, ओमान, रशिया, जॉर्जिया आणि सेगेल सारख्या बाजारपेठांमध्येही भारतीय म्हशीच्या मांसाची मागणी वाढताना दिसत आहे. म्हणजेच भारताचा हा व्यवसाय आता एका किंवा 2 देशावर अवलंबून राहिलेला नसून अनेक बाजारपेठांमध्ये विस्तारतोय. पण भारतीय म्हशीच्या मांसाला मागणी का वाढते? त्याचं कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचा वापर फक्त ताज्या मांसासाठी होत नाहीये, तर बर्गर पॅटी, सॉसेस, नगेट्स, स्कॅन केलेले पदार्थ आणि विविध प्रोसेस्ड फूड्स प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर निर्यातदार आता मोठ्या फॉर्जेन ब्लॉक्स पुरते मर्यादित न राहता छोट्या कंझ्युमर पॅकेज आणि रिटेल मार्केटकडेही लक्ष देत आहेत. त्यामुळे भविष्यात फक्त मांसाचं प्रमाण वाढणार नाहीये, तर प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगमधूनही अधिक मूल्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र परदेशात मांस पाठवताना केवळ उत्पादन असणं पुरेसं नसतं. गुणवत्ता, स्वच्छता, प्रोसेसिंग आणि फूड सेफ्टी स्टँडर्ड्स याचं काटेकोर पालन करावं लागतं. यासाठी APEDAच्या नियमानुसार नोंदणीकृत कत्तलखाने आणि मीट प्रोसेसिंग प्लांट्समधून उत्पादन घेणं आवश्यक असतं. जनावरांची कत्तल करण्यापूर्वी तपासणी, कत्तलानंतर तपासणी, प्रयोगशाळा सुविधा, स्वच्छता, रेकॉर्ड्स आणि मायक्रोबायोलॉजिकल स्टँडर्ड्स यासारख्या अनेक गोष्टी तपासल्या जातात. या कडक नियमांमुळे भारतीय उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारात विश्वास मिळवण्यास मदत होते. आता या संपूर्ण व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे याचा शेतकऱ्यांशी असलेला संबंध.
भारतात म्हैस केवळ मांसासाठी पाळली जात नाहीये, तर दूध व्यवसायात तिचं मोठं महत्त्व आहे. विशेषतः जास्त फॅट असलेल्या म्हशीच्या दुधाचा वापर तूप, पनीर, क्रीम, आईस्क्रीम आणि मिठाई तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र एखादी म्हैस काही वर्ष दूध दिल्यानंतर तिचं दूध उत्पादन कमी झालं तर शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण जनावर दूध देत नसलं तरी त्यासाठी चारा, पाणी आणि देखभालीचा खर्च सुरूच राहतो. अशा वेळी कायदेशीर प्रक्रिया आणि निर्धारित नियमाचं पालन करून अनुत्पादक म्हशीची विक्री झाल्यास शेतकऱ्याला त्यातून आर्थिक रक्कम मिळू शकते. ही रक्कम वापरून शेतकरी नवीन आणि जास्त दूध देणारी म्हैस खरेदी करू शकतो. म्हणजेच म्हशीच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर दूध उत्पादनातून उत्पन्न मिळतं आणि उत्पादकता संपल्यावर तिच्या विक्रीतून आर्थिक मूल्य मिळू शकतं. त्यामुळे काही प्रमाणात दूध व्यवसायाचं आर्थिक चक्र सुरू राहतं. भारताच्या म्हशीच्या मांसाच्या निर्यातीत उत्तर प्रदेश हे महत्त्वाचं केंद्र आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय असल्यामुळे म्हशीची उपलब्धता आणि प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे या उद्योगाला आधार मिळतो. त्यामुळे म्हशीच्या मांसाची निर्यात ही केवळ परदेशी बाजारपेठेसाठीची गोष्ट नसून देशातील दूध उत्पादन, पशुपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी APEDA कडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत मागणी वाढते, नवीन देश भारतीय उत्पादन स्वीकारत आहेत, प्रति टन मिळणारी किंमत वाढते आणि निर्यात दर रिटेल तसेच व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सकडे वळत आहेत. एकूणच पाहिलं तर भारताचा म्हशीच्या मांसाचा व्यवसाय आता केवळ स्वस्त मांसाच्या निर्यातीपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. $5 अब्ज टप्पा पार करणारी निर्यात, वाढणारी प्रतिटन किंमत, व्हिएतनामकडे वळलेला बाजारपेठा आणि प्रोसिडिंग आणि रिटेलमधील वाढता भर आणि दूध व्यवसायाशी असलेला संबंध या सगळ्यांमुळे म्हशीच्या मांसाची निर्यात भारताच्या पशुजन्य आणि कृषी निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे 2026-27 मध्ये भारताची म्हशीच्या मांसाची निर्यात खरंच $6 अब्ज टप्पा पार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला भारताच्या म्हशीच्या मांसाच्या वाढत्या निर्यातीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.